Hello guys, namaste and welcome back again to my YouTube channel. I hope you all are doing good. आत्ता मी आहे अंबरनाथला आणि वाजलेत संध्याकाळचे 6:19. सो अशा या खराब पॅचमधून माझा प्रवास सुरू झाला आहे. नीता आणि प्रांजल काही कामानिमित्त बाहेर गेलेत, सो ते मला रस्त्यात भेटतील मध्ये. तिकडे आम्ही चहा वगैरे घेऊ आणि तिकडून जाऊ पुण्यासाठी. पुण्याला माझी ताई राहते, सो तिकडे आपण थोडे रेस्ट करू. सकाळी जो उद्याचा प्रवास आहे तो आम्ही कोल्हापूरला स्टॉप करू. देन कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घेऊन पुढे आपण जाणार आहोत होनावर, जे की गोकर्णपासून आय गेस 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे. गेला अर्धा तास झाला मी आज ट्रॅफिकमध्ये स्टक झालो आहे. पिकनिकची सुरुवात अशी तर एक्सपेक्ट केली नव्हती मी. नीता भडकली आहे माझ्यावर. तिला असं वाटतं मी लेट निघालो घरातून, बट हिअर आय हॅव प्रूफ. नीता कसं वाटतंय मी वेळेत आलो आहे? खूप लेट झालं, वेळेत नाही आलीस. तिकडे प्रांजल फोटो काढते. वी वर वेटिंग फॉर ऑलमोस्ट 1 hour. तर आत्ताशी 5 किलोमीटर आलो आहे आम्ही घरापासून आणि इथे आम्ही नाश्ता केला आहे थोडा. महाराजा चायवाला म्हणून ही प्लेस आहे अंबरनाथमध्ये. ते थोडीशी मॅगी खाल्ली, चहा वगैरे पिला आहे. बाजूलाच पेट्रोल पंप आहे, त्याचा टँक फुल केला आहे मी. 3,800 रुपये झाले टोटल. सो काय मायलेज मिळतो आहे ते पण तुम्हाला सांगेल. सो आता वाजता आहेत 7:28. आय बिलीव्ह 11पर्यंत आम्ही पोहोचू. अजून 23 मिनटं दाखवत आहे. तर आता आम्ही डिनर करू आणि डायरेक्ट झोपणार आहे आम्ही आज, कारण सकाळी लवकर निघायचं आहे मला कोल्हापूरसाठी. सो उद्याच भेटूया. ॲज युजल मी रेडी झालो आहे आधी सगळ्यांच्या फोटो बनायला ॲज युजल. आणि त्याचा रस्त्यात ब्रेकफास्ट बघू आधी. खूप भूक लागली आहे. चला लवकर, 9:30 वाजलेत. जेव्हा जेव्हा तुमच्यासोबत लेडीज असतील तेव्हा उशीर होणारच. हा युनिव्हर्सल फॅक्ट आहे. बाय द वे तू लेट उठलाय, सगळं तुझं लेट झालंय. आम्ही उठून तयार होतो. काही ब्रश मी अमेझॉनवरून मागवलेला. खूप धुवायची पण गरज नाही, ते फाईन बघू शकतो. पूर्ण धूळ जाते विदाऊट स्क्रॅचेस. पुणे स्पेशल स्पंज टोस्ट. दिवसाची सुरुवात आम्ही केली आहे स्पंज डोसाने. त्यातून डायरेक्टली जाऊ धनकवडी शंकर महाराजांच्या मंदिरात. गुगल माताप्रमाणे एकाच दाखवता येते. बघूया पुढे. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. इथे थोडी पुण्याची ट्रॅफिक सुरू झाली आहे. हा वर मेट्रोचा ब्रिज आहे इथे. अजून पण 47 मिनिट्स दाखवते आपल्याला पोचायला. सासूबाईंचा फोन आला आहे. त्यांना काय करमत नाही मुलीशिवाय. फायनली आम्ही धनकवडी मठाजवळ पोचलो आहे आणि 10-15 मिनटं आम्ही इकडेच फिरत होतो मॅपच्या चुकीमुळे. बट पोचलो आता इथे आणि सगळे भडकलेत माझ्यावर, पण चुकी मॅपची होती. स्वतः पटापट दर्शन घेऊया. तर शिवा खाल्ल्यानंतर निघालो आम्ही. सॉरी पोचलो आहे आम्ही, निघालो बोलते. मॅडमांचं तिकडे मिरर सेल्फी चालू आहेत. काय सांगाल नीता, कसा चुकवला तुम्ही? तुम्ही चुकवला का? मी नाही, गुगल मॅप. मग तू पण चुकले, मी पण चुकले. गुगल मॅपने आम्हाला 1 तास इथेच फिरवलं. ह्याची आता काही रुपयाच्या फुलं काय 90 रुपये किलोने आले तो. ठीक आहे ना. आता चालेल, उद्या झाला नाही. श्री सद्गुरू शंकर महाराज सेवा मंडळ गणपती इथे बघू शकता. इथे पार्किंगचा थोडा इश्यू असतो, पण आज मंडे असल्यामुळे आम्हाला जागा मिळाली आहे ॲटलिस्ट. तर इथे महाराजांना सिगरेट पण दाखवतात.
नवीन चप्पल घेतलेले मी. होप सो चोरी होणार नाही. ओके 297. ही आहे मठाची बाहेरची बाजू. ते 2 लाईन आहेत. मुखदर्शनची लाईन वेगळी आणि समाधी दर्शन डायरेक्ट गाभाऱ्यात जातो आपण मंदिराच्या. या साईडला प्रसादालय आहे. खूप छान प्रसाद मिळतो इकडे. जर आत्ता यावेळी प्रसाद सुरू असेल तर आम्ही नक्कीच प्रसाद घेऊ. पाय धुण्यासाठी इथे अशी व्यवस्था आहे. आरती चालू आहे वाटतं. ते प्रसाद खाल्ल्यानंतर आपापल्या वाटा स्वतः धुवायच्या असतात. खूप चांगलं मॅनेजमेंट आहे इथे. तर खूप छान सुंदर असं दर्शन झालं आहे आमचं. आणि त्यानंतर आम्ही प्रसाद पण खाल्ला आहे. खूप तृप्त वाटतं आहे आम्हाला. तर मगाशी गुगल मॅपमुळे आम्ही इथे गोल गोल फिरत होतो जवळपास 15 मिनटं. बट त्याच गोष्टीमुळे नंतर आम्हाला आरती मिळाली आहे. आम्ही एकदम करेक्ट टायमाला पोहोचलो आरतीच्या. सो म्हणतात ना थोडा त्रास सहन केल्यामुळे पुढे एखादी चांगली गोष्ट मिळते आपल्याला. सो तसंच काहीचं झालं आहे. बहुतेक महाराजांच्या मनात होतं. Well, Vishal, and already we are running late. येस. For Kolhapur. तर गुगल मातानुसार 4.5 तास दाखवते आपल्याला. बट मध्ये आपण थांबलो होतो डिरेक्टली साताऱ्याला. जेवायची तर इच्छा नाही फारशी, बट काहीतरी चहा नाश्त्यासाठी आपण थांबूया. This route avoids road closures on National Highway 48. प्रांजल कसं वाटतंय? You are on the fastest route. फायनल तुझी इच्छा You पूर्ण arrive झाली at आहे 1743. कणकवलीला येण्याची. All thanks to you guys. माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल. इथं कसं वाटतंय? सेकंड टाइम तू आलीस परत इथे. खूप मस्त. आता पुढे प्रांजलच्या ह्याने तरी आपली पण इच्छा पूर्ण झाली. कुठे चाललोय आता आपण पुढे? कोल्हापूरला महालक्ष्मी. ठीक आहे. उद्याचा प्लॅन आता रिव्हील नाही करायचा आपल्याला. ॲनिव्हर्सरी कधी आपली? उद्या ना? नाही. सॉरी. चला निघूया. कोल्हापूर 209 टोल येतोय. खेड शिवापूरचा टोल आहे हा. त्याच्यानंतर बहुतेक सातारा स्टार्ट होतं. आपलं लगेच झालं. पेरू आहेत ते. मोसंबी. 2 हवऱ्या एकत्र. काय? 2 हवऱ्या एकत्र बोलले पेरू आहेत काय? 2 पोपट. शराब. आणि तू कोण? कावळा. हे गाणी चालू कर. डोंकावळा. म्हणजे डोंकावळा. म्हणजे काय असतं? तो काळा असतो ना कावळा. मग एकदम. कावळे काळेच असतात. नाही एक्स्ट्रीम काळेवाले पण असतात. ही थोडे ग्रे असतात. डोंकावळे असतात ते. ते चोच मारतात. हां डोंकावळे. मारू का? साताऱ्याच्या आधी हा घाट लागतो आपल्याला, जो की पूर्ण वन वे. आणि
हा घाट उतरल्याबरोबर आपण साताऱ्यात एंटर करू. समोर मोठा मोठा डोंगर दिसतोय आणि सुपर व्ह्यू आहे. साताऱ्याला बोलतात ना ग्रीन सिटी आहे. ग्रीन असं बोलतात का माहित नाही मला. ग्रीन सिटी बोलतात. अंबरनाथमध्ये कॉम्प्लेक्स आहे ग्रीन सिटी. काय व्ह्यू आहे हा. आपल्या डोळ्यांनी जे दिसते ते कॅमेरा दिसत नाही. असा वन वे घाट खूप रेअर बघायला मिळतो आपल्याला. येतानाचा रूट वेगळा आहे. सातारा अजून पण आय गेस 50 किलोमीटर्स लांब आहे इथून. सो अजून पुढच्या 1 तासात आपण साताऱ्याला पोहोचू आणि मग बघू काय करायचं आहे. नाश्ता करायचा आहे, जेवायचं आहे. साईबाबांची भव्य दिव्य मूर्ती आहे. बहुतेक काहीतरी रिसॉर्ट आहे. थोडंच अंतरावर सुरूर फाटेल. तिथून राईट टर्न घेतल्यावर आपण रस्ता तो वाई आहे महाबळेश्वरला. पण आपण सरळ जाणार आहोत साताऱ्याला. इथे आम्ही जागे राहून कोल्हापूरला कसं पोचायचं ते बघ. नीता छान झोपा काढते आराम बंडी बसून. करते आणि पुढे बघता हॉटेल आराम पण आले. हॉटेल आराम 24 तास. सो इथे आम्ही स्ट्रेचिंग ब्रेक घेतला आहे कोल्हापूरच्या आधी. अर्ध्या तासावर कोल्हापूर आहे. हे आहे साई फास्ट फूड कोर्ट. रस्त्याला इतकी सारी कामं चालू आहेत. कुठेच आम्हाला खायला मिळत नव्हतं. इथे थांबलो आहे. बघूया इथे काय खायला मिळते का. येस खूप भूक लागलेली आहे आम्हाला. मी काही जेवलो नाही आहे स्वतः इथेच थांबलो. आणि या मॅडम 4 तास झोपलेल्या. त्यांना तर काहीच माहीत नाही कुठे पोचलोय. या बाहेर काय झाली झोप. गुड मॉर्निंग. अजून थालीपीठ यायचं बाकी आहे. भूक नाही बोलून बोलून एवढं सगळं मागवलं आहे. संध्याकाळचे वाजता आहेत 5:30. अजून पण 1 तास बाकी आहे. जस्ट ब्रेकफास्ट करून निघालो आहे आम्ही. आता पहिले तर हॉटेलमध्ये चेकिंग करून आम्ही थोडं रेस्ट करू. नंतर आसपास थोडं एक्सप्लोर करू सिटीमध्ये काय काय बघायला मिळते. कारण आता संध्याकाळी तर आम्ही जाणार नाही मंदिरात. उद्या पहाटेच आम्ही लवकर निघू. आणि परत इथे थोडीशी ट्रॅफिक लागली आहे. बऱ्याच ठिकाणी इथे डायव्हर्जन आहेत. रस्ते कामं सुरू आहेत. थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे. आता सडन चेंज झाला प्लॅनमध्ये. तर आम्ही चाललो आहे ज्योतिबाला. समोर बघू शकता ज्योतिबाचा डोंगर आहे बहुतेक. आम्ही ॲक्च्युली लवकर पोचलेलो कोल्हापूरमध्ये. सो विचार केला आलोच आहे लवकर तर जाऊन येऊ ज्योतिबाला. आणि आय गेस इथून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मंदिर पण बहुतेक 9-10 पण चालू असतं. सो जाऊन त्याचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ हॉटेलमध्ये. तिथे भंडारा उडवतात जेजुरीला. तिथे गुलाल. फुलं आहेत का फक्त? फक्त हार पाहिजे. कसं आहे? 10 रुपये. लावा मांडवी. हे कसं आहे? 100 रुपयाला ते पीठ असेल. ज्योतिबाच्या नावानं. ज्योतिबाच्या नावानं. सांग भलं. दर्शन झालेलं आहे आमचं. संध्याकाळी 7 वाजलेत आणि 5 मिनटात आमचं दर्शन झालं आहे.
जास्त गर्दी नव्हती, त्यावेळी कोणी येत नाही एवढ्या रात्री. हॉटेलमध्ये चेकिंग केलं आहे मी आत्ताच आणि इथे खूप सारा पसार आहे, तर मी तुम्हाला रूम दाखवतो. हे आहे एक स्टडी टेबल, हा आहे बेड आणि बहुतेक एक्स्ट्रा मॅट्रेसेस पण देणार आहे आम्हाला. त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल माधुरी एक्झिक्युटिव्ह आणि याचा पर नाईट चार्ज आहे अराऊंड 2100. तो चांगलं हॉटेल आहे आणि मंदिर एकदम हाकेच्या अंतरावर आहे. इथून हा व्ह्यू दिसतोय आम्हाला.